रोहिंग्या मुद्द्यावर किरीट सोमय्या यांना सवाल, जर खरोखरच रोहिंग्या असतील तर सरकार कारवाई का करत नाही? भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज पत्रकारांनी थेट प्रश्न विचारला की जर तुम्ही म्हणताय तसे रोहिंग्या येथे वास्तव्यास असतील तर सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाही? या प्रश्नावर सोमय्या काही क्षण गप्प राहिले आणि नंतर त्यांनी सांगितले की याबाबत त्यांनी आधीच गृह मंत्रालयाकडे तक्रार केलेली आहे. स्थानिक नागरिकांनीही या मुद्द्यावर सरकारकडून ठोस कारवाईची मागणी केली असून केवळ आरोप प्रत्यारोप नको, प्रत्यक्ष कृती हवी अशी जनतेची मागणी आहे. एजे न्यूज ब्युरो रिपोर्ट, सिल्लोड. तर या संदर्भात स्थानिक सिल्लोड भाजप तर खूप स्ट्रॉंग आहेत सर. सिल्लोडच्या भाजपच्या लोकांनी, स्थानिक लोकांनी त्यावेळेस त्यांना विरोध केला नसावा का की प्रत्येक वॉर्डामध्ये मुस्लिम किंवा विशेष समाजाचे वोट वाढत आहेत, त्यांचा दुर्लक्ष होता का त्यावेळेस? आणि जर त्यांचं दुर्लक्ष नव्हता, ते जर ऍक्टिव्ह होते तर कुठेतरी सिल्लोडची भाजप मग कुठेतरी हतबल आहेत का अब्दुल सत्तारांसमोर? हा माझा प्रश्न तुम्हाला. सिल्लोड भाजपने उदाहरण म्हणून 2 वॉर्डात अधिकृत तक्रार केली. बर, ती तक्रारीची कॉपी मला दिली. त्याच्यावर मी अभ्यास करून आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी तसेच सिल्लोडचे अधिकारी ज्यांच्याकडे हा घोटाळा झाला पुरावे दिले. उदाहरण एक सांगतो. एक हिंदू प्रभा तिथे 454 नाम वॉर्डात, बर, त्यातनं 450 मुस्लिम नाव अति वाढवण्यात आली आहे, ज्यांचा पत्ताच नाही आहे. हे नवीन मतदार नाही आहे, हे विधानसभा लोकसभे वेळी ते मतदार, पण ते भलतीचकडे राहतात, वाढवण्यात आलेले नाव इथे छापण्यात आलं. बरोबर. तशाच पद्धतीने दुसऱ्या एक भागात हिंदू मतदारांचे नाव तिथून उडवून दुसऱ्या प्रभागामध्ये दाखवण्यात आलं. हे दोन्ही ठिकाणी सिल्लोड भाजपने गेल्या आठवड्यात तक्रार केली होती. गेल्या आठवड्यातच वॉर्ड रचना जाहीर झाली. लगेच त्यांनी ऑब्जेक्शन दिलं. ते दोन्ही ठिकाणचं ऑब्जेक्शन मान्य होतं. शेवटचा प्रश्न, सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकरपल्ली म्हणून आहे, आज मुंबईमध्ये आझाद मैदानमध्ये अब्दुल सत्तार यांच्या विरोधात ते उपोषणाला बसलेले आहे. सत्तेमध्ये भारतीय जनता पक्ष आहे, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत, अब्दुल सत्तार स्वतः सत्ताधारी पक्षाचे मंत्री राहिलेले आता नेते आहेत. जर इतके त्यांच्या विरोधात सगळे पुरावे असतील तर कुठंतरी सत्ताधारी लोकांनाच अब्दुल सत्तारांच्या विरोधात म्हणजे उपोषणाला बसावं लागतंय किंवा तुमच्यासारख्या लोकांना इथे यावं लागतंय. ही वेळ भाजपवर कसं काय येऊ शकते? कुठंतरी भारतीय जनता पक्ष त्यांना आतमधून मर्ज आहे का असं वाटतंय का आपल्याला? किंवा कुठंतरी आपले पक्ष श्रेष्ठी किंवा आपल्या पक्षातले लोक त्यांना कुठे त्यांच्यासमोर हतबल आहेत का? हा माझा शेवटचा प्रश्न असतो. तुमचा प्रश्न आणि तुमचं बोलणं शब्द तिथे संभ्रम माझ्या मनात आहे. पहिला प्रश्न कसा आहे सर? एक मिनिट, महेश शंकरपल्लीला आपण ओळखतात. अरे दादा, उत्तर देतोय. हो, तर तुमचा प्रश्न आणि ते मांडतात ते इतकं संभ्रम दिसतोय. पहिला ऐक रे दादा, उत्तर देतो. हो हो, बोला ना, बोला ना, ऐकून घेतो. पहिलं तुम्ही जसं निवडणुकीच्या संबंधात सांगत्या एवढं उलट सुलट तुम्ही बोललात. निघालं काय, भाजप काय करत नव्हतं, भाजप हतबल आहे का? एक आता भाजपचे लोक उपोषणाला बसले होते साहेब, आणि आज भाजपच्याच लोकांना आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाला बसावं लागतं आहे. कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या लोकांनाच ही नामुष्की कसं काय? हा माझा प्रश्न आहे सर. आता उत्तर ऐकणार की तू? ऐकून घेतो आहे, बोला सर. मध्ये बोलणार नसेल तर उत्तर देत नाही बोलत. तुम्ही आता पहिला प्रश्न जो वॉर्ड रचना अशाच प्रकाराने कन्फ्युजन सांगितलं. तुम्ही सांगता भाजप लोक कुठे हरवले होते, तुम्ही का आले? भाजपचा तिथल्या लोकांनीच ऑब्जेक्शन घेतलं होतं. राईट आहे. दुसरी गोष्ट, जर कुठेही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला असेल निश्चितपणे त्याच्या समोर आवाज उठवला पाहिजे. माझ्याकडे या संबंधीचं कोणताही भ्रष्टाचारासंबंधी जर कोणी तक्रार किंवा डॉक्युमेंट दिलं, निश्चित लक्ष घालणार. धन्यवाद. थँक्यू सर.